मला वाटतं, कारण गेली 9 वर्ष त्यांच्याकडं म्हणजे ज्यांच्याकडं महानगरपालिकेची तिजोरी होती ती त्यांनी पूर्ण खाली केली होती. त्यात एकही आणा नाही आहे हे त्यांनी मान्य केले. असे असताना आम्ही मोफत बस मेट्रो ही आश्वासनं कशी पूर्ण करणार असा त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांनीच उत्तर दिले आम्हाला. ते बाजीराव म्हणाले, पहिले बाजीराव पेशवे जर आपण त्यांचा इतिहास बघितला ते कर्तृत्वान होते, ते पराक्रमी होते. मनगटाच्या जोरावर त्यांनी त्या काळामध्ये मराठी साम्राज्य वाढवलं. आमच्याही मनगटामध्ये जोर आहे. आम्ही पुन्हा तिजोरीत आणू आणि आश्वासनं त्या ठिकाणी पूर्ण करून दाखवू. त्याच्यामध्ये 15 तारखेला त्यांनी सांगितलं आजच्या काहीतरी सभेमध्ये मतदान आहे 15 तारखेला, तर उठा, अलार्म बंद करा. म्हणजे आमचा सकाळचा अलार्म असतो तो बंद करा आणि घड्याळ घरीच ठेवा आणि त्यांचं बटन दाबा त्यांच्या पक्षाचं. आता 15 तारखेला उठा, अलार्म वाजेल ते बंद करा, घड्याळ घरीच ठेवा. ठेवलंच पाहिजे, कारण ते निवडणूक चिन्ह सोबत आपल्याला नेता येत नाही, त्याच्यामुळं ते घरीच ठेवायचं आहे. आणि EVM बघा, त्याच्यामध्ये घड्याळ सोडून काही दिसलं तर तुमच्या डोक्यात आम्ही सांगितलेला अलार्म वाजवा आणि जेवढी इतर चिन्ह असेल त्याचा विचार न करता फक्त घड्याळाचे 4 बटणं दाबा आणि धोक्याचा आणि संकटाचा अलार्म पद्धतशीरपणे बंद करा, असं मला ह्याबद्दल सांगायचं आहे. खरं तर मी आत्ता माझी शेवटची सभा जरा लांबली, त्याच्यावर मला पत्रकार परिषदेला उशीर झाला. पण त्याच्या आधी 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी एकदम तातडीचा हा, मी मध्ये तुम्हाला म्हणालो होतो की अंदाजे 12, 13, 14पर्यंत कदाचित जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुका लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात हा अधिकार त्यांचा आहे. आणि नेमकं आम्ही वक्तव्य केलं, कावळा उठायला आणि फांदीत उठायला गाठ पडावी, तसं ते आज झालं. आणि आता 15 तारखेपर्यंत ह्याचं मतदान होईल आणि 16ला काउंटिंग होईल. पण पत्रकार मित्रांनो, एक गोष्ट मी बघितलेली आहे, मी अनेकदा रोड शो केलेत, अनेकदा तुम्ही माझ्याबरोबर फिरला, परंतु यावेळेस पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, अशा प्रकारच्या रोड शोला कुठल्याही प्रभागामध्ये आम्ही जायचो. आज तर सकाळी 9ला काही भागात गेलो, कधी दुपारी 12ला गेलो, कधी दुपारी 2ला गेलो, तरी माझ्या लाडक्या बहिणींची संख्या मोठी होती, युवतींची संख्या मोठी होती, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांची संख्या मोठी होती. आणि आम्ही ज्यावेळेस ते उमेदवार आणि मी त्या गाडीमध्ये बसून हात करायचो त्यावेळेस ते प्रतिसाद द्यायचे. पत्रकार मित्रांनो, मागे लोकसभेच्या निवडणुकीला मी रोड शो केलेले होते, पण त्यावेळेस ते प्रतिसाद देत नव्हते. ते असे बघायचे, कवडी आठ्या घालून बघायचं आणि काही काही जण कशाला रामराम करते कोणाला माहिती, अशी त्यांची चेहऱ्यावर भावना असायची. असं वाटायचं, वाईट वाटायचं, साला आपण नमस्कार करतो ही नमस्कार पण घेत नाही. पण यावेळेस खिडकीतनं पण मी बघितलं आणि हात केला तर ते प्रतिसाद द्यायचे. एवढा चांगल्या पद्धतीने, किंवा असं घड्याळ दाखवायचे किंवा असं करायचे. अशा पद्धतीनं निश्चितपणे एक बदल हा आम्ही सगळ्यांनीच प्रयत्न करून, आम्ही तुमच्याशी पण डायलॉग करत होतो, तुम्हालाही मुलाखती देत होतो. आणि आम्ही फक्त आणि फक्त केंद्र आणि राज्याची ही निवडणूक नाहीच आहे, ही निवडणूक होती स्थानिक प्रश्नावर. 29च्या 29 महानगरपालिकेत त्याच प्रश्नावर निवडणुका लढवल्या गेल्या, तशीच आपल्या पुणे पिंपरी चिंचवडमध्ये झाली. आणि त्याला आम्ही आमच्या पद्धतीनं जे काही सुज्ञ मतदार बंधू भगिनींच्या लक्षामध्ये आणून द्यायचं आहे ते आणून देण्याचा मनापासूनचा प्रयत्न आम्ही सगळ्या आमच्या युती घटकातल्या मान्यवरांनी केला. ह्याच्यात अनेक जण त्या रोड शोमध्ये पण सहभागी झाले होते. काहींनी वेगवेगळे बैठका घेतल्या, त्याच्यामध्ये भेटण्याचा कार्यक्रम केला. अशा पद्धतीनं आजपर्यंत आम्ही आचारसंहितेचं म्हणजे लाऊडस्पीकरचा प्रचार हा बंद होईपर्यंत काम केलं. आता आजची रात्र, उद्याची रात्र खूप महत्त्वाची आहे. आता पायचा आणि परवाचाही दिवस तसा महत्त्वाचा आहे. तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा.
मला एक कळत नाही हो, ज्यावेळेस मी कुणाच्या विरोधात लढतो ती कशी मैत्रीपूर्ण लढत असेल. मला तर जे उणीवा आहेत, उणीवा 9 वर्षात झाले